मग जगाकरता मागितलेलं आहे. मग पहिली आठवण कोणा आली? खले जे काळाची संकटी तया सत्कर्मी जाते. दुष्कर्म करण्याची वृत्ती जावी. मग खलं तर जात असते का? दुसरं नाही का? जात असते. किती जरी पापी मनुष्य असला अपिचेत्सु नाही का? जातच नाही का? जात नसतं तर उपाय सांगितले नसते. ज्या अर्थी रोग झाले औषध काढलेलं आहे त्या अर्थी रोगाची निवृत्ती औषधाने व्हावं. मग सत्कर्माने कोणत्या वृत्ती ते म्हणता या सत्कर्मी रती. हे पहा किती लोखंड आणखी जंगलेलं असलं पण परिसराचा संबंध आला म्हणजे लोखंड काय होते. मग किती दुष्ट दुराचारी असला पण संतांच्या संगतीमध्ये काय होतं त्याची सगळी. उदाहरण सांगायचं झालं म्हणजे वाल्याचं सांगायचं. जास्त विस्तारपुरा सांगायचं तर त्याला किती पापी होतं आणि किती वाल्याचा कोण झाला जगाचा अध्यक्ष सगळा दुसरा. म्हणून खलत्व काय होते? दुष्कर्म करण्याची वृत्ती काय जाते? झाली जाते. आणि त्या सत्कर्मी करते. ज्या क्रियेमुळे लोकांनाही आनंद आपल्यालाही आनंद फळालाही आनंद. दुष्कर्मामुळे एखादा चोर पोरगा असला त्यालाही दुःख, त्याच्या घरच्या लोकांनाही दुःख. फल कोणतं आहे? वाईट आहे. नरकाधिकाची काय होते? हे कोणाची फल आहे? मग ते दुष्कर्म. आणि सत्कर्मी म्हणजे स्वलाही आनंद, घरच्या लोकांना आनंद, गावातल्या लोकांना. आणि फलही सुद्धा कोणतं आहे? परमात्मा. हे सत्कर्माचं काय आहे ना. त्याचे दोन प्रकार केले पाहिजे. ऐक आणि नाही भेद आणि निश्चित. भूता परस्परे पडो. शत्रुत्व भाव जावा, विरोधित्व भाव जावा. आणि परस्पर बंधुभाव काय व्हावा. दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो. दुरिताचे सगळं पाप नष्ट अंधारूपी जावा. दुरिताचे तिमिर जावं. विश्व स्वधर्म. हे पाहिजे स्वधर्म. विश्व स्वधर्म. स्वैराचार असावा का धर्माचार असावा. म्हणजे जगात चालण्याकरता धर्माची काय आहे. आणि जर स्वैराचार असेल तर मुलगा म्हणेल म्हणला तू माझा बाप आहे कशावरून आहे सांग. स्वैराचार झालं म्हणलं तुमचं आमचं 5 वर्षापर्यंत पती पत्नीचं नातं होतं. तुमचं नातं संपलं. तुम्ही आमचे पती ना तू आमचे. असं कुठं असते का? पतिव्रते जायचा नामारा. म्हणून धर्म असावा लागा. काय असावा लागा? धर्म असेल तर काय होईल? जग टिकेल. नाही तर जग टिकणार. कार्य म्हणला चोरी का करतो तू? आंबे तोडतो. हा म्हणला माझ्या मनात आलं म्हणून तोडतो. मग त्याला शासन काय करतो? धर्माचे काय? वर्ण आश्रम धर्म. आश्रम धर्म. वर्णधर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आश्रम धर्म म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थ, संन्यास धर्म. धर्माप्रमाणे काय केलं पाहिजे? विश्वस्वधर्म. जो जे बांजूर धर्मच तुम्हाला चांगलं फल दिलं. तुम्हाला वर्णविशेष बसे. आम्ही स्वधर्म बिला असे याचे उपासा मग पैसे. हे आश्रमाचं फळ सांगितलं आहे गीतेमध्ये सगळे. म्हणून स्वधर्म विश्वभाव जे कल्प दुसरा नाही. स्वधर्म विश्व हे 2-4 उपमा दिलेले आहे. संताला कोणती उपमा दिली आहे? कल्पतरू. चला कल्पतरूची अर्व चेतना चिंतामणी बोलतीची अर्व. पहिली उपमा कोणती? कल्पतरू. दुसरी चिंतामणी. तिसरी चला कल्पतरूची अर्व चेतना आणि बोलतेचे वर्ण. सागराची उपमा दिली. आणि पुढे कोणते दिली? वाणगी. चंद्र आणि
चंद्रमेजी अलांचन मार्तंड पण याची उपमा पुरू शकत नाही. पुष्कळ आपलं वर्णन होऊन गेलेलं आहे. साधा समुद्र आहे कसं अमृताचा बोलत आहे. समुद्र कुठं बोलत असते का? ते काय काल सांगितलं होतं की समुद्राकाठी ज्याचं घर आहे हे समुद्राचे आहे. आणि ताण भागवण्याकरता कोणाकडे जावं लागते? समुद्राकडे का? म्हणजे शिव्या चढले कोणाला म्हणलं कसला समुद्र आहे तो? ताण लागली तर आम्हाला दुसऱ्याला भीक मागावं लागते कोणाला? आणि तुझा असून का उपयोग आहे का? आणि कोणाचे सरोवर आहे बोलत आहे जे अर्णव बोलणारा अमृत आहे. कोणतं अमृत आहे? आणि उपमा कोणती आहे? सागराचे आहे का? कुठलंही पाणी मोजता येईल. सागरात किती पाणी आहे सांगता येते का? म्हणून बोलत आहे जे अर्णव चंद्रमेजे मार्तंडजे. चंद्राची उपमा कमी पडते, सूर्याची उपमा. चंद्रमेजे लांछन मार्तंड ते सर्व सदा सज्जन किंबहुना म्हणजे सर्व सुखी. शेवटी सर्व सुखामध्ये जे जे आपली क्रिया होत असते ते क्रिया दुःखाकरता होते का सुखाकरता? सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख. हे बाकीचे सुख आता म्हणजे पाहिले ना. सर्वामध्ये मोठं सुख म्हणजे कोणतं? नाही का? सगळे सुख करण्यात विलीन होतात. सगळे गोडीचे पदार्थ कोणात विलीन होतात? अमृतामध्ये. तसे सर्व सुख आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी भजतो आदिपुरुषी. आदिपुरुष म्हणजे कोणीतरी या सृष्टीचा मालक चालक असला नाही का? जर या जगताचा करताच नसेल तर जगताला स्वभावता कुठे येत असते का? कोणीतरी करता काय करावं लागतं त्याला आदिपुरुष. कोणी आहे का? ओम नमोजी वेद प्रतिपाद्य एकमेव अद्वितीयम. बुद्धोत्पत्तीच्या पूर्वी कोण होता? एक परमात्मा. तुमच्या प्रकरणात गेला ना बघा 11व्या का 12व्या नाही 14 बुद्धोत्पत्ती पूर्वी बरं का. भूमा त्रिपुटी परिजनात. भूमा म्हणजे ब्रह्मा. भूम विद्या म्हणणार म्हणजे विद्या. आणि तो परमात्मा होता. त्याला आदिपुरुष म्हणायचा. कोणीतरी सृष्टीला आधी दोरीच नाही तर सर्प भासेल. मग जगत कोणावर भासतं? ज्याच्यावर भासते त्याला काय म्हणा? तमादिदेव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य तमय शाश्वत धर्म सनातनस्व तमक्षरम. अक्षर स्वरूप आहे. या ब्रह्माचा विचार 8व्या प्रकरणामध्ये अध्यायामध्ये गीतेमध्ये किंतत ब्रह्मा. मग मणितले सर्वाचरे अवकारी एकोकारी कोंदले सज्ञ किरे सुपूर्पण याचे पावे तरी शून्याचे नवे स्वभावे वरी गगनाचे निपालवे. ऐशी आय परी विरोळे ज्ञानाची खोळी जे हलबिरी आई न गळीते भरला घनदाट. मग विश्वस्वधर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो तिला वर्षते सकळ मंगळी. ईश्वराचा नाही का मंगलाचा वर्षाव करणारे कोण आहे? जय जय शुद्ध उदारे प्रसिद्धे विषय आहे मिठे निजुरी आनंदाचे आवारू मांडो. म्हणून वर्षते सकळ मंगळ. ईश्वरनिष्ठाची ईश्वरनिष्ठा असतात नाही का? लोक ईश्वर काय करीत नाही मानतच नाही. ज्या ईश्वर मानत नाही ना तो का म्हणे त्यांनी थोर केली विसरली तया पचतील खाणी असं आहे ना. मग त्याचं तत्त्वज्ञानच वेगळं असते कोणाचं नाही का? मग कसंही वागायचं काही करायचं वगैरे. भक्ती कोणाची करणार? ईश्वराचं काय? आम्ही ज्याचे आणि त्याचा पंढरी. ईश्वर काय केला पाहिजे? तो हा देवाचाही देव नाही. त्याच्यापेक्षा मोठा कोण? त्याच्यापेक्षा मग अणुअस्था नावाचा काय? मग मोठा आहे तरी मग त्याच्या पलीकडे निरपेक्षता काय? सापेक्षता. पृथ्वीपेक्षा जल मोठा, जलापेक्षा
उष्णता मोठी उष्णतापेक्षा, वारा मोठा वारापेक्षा, आकाश मोठा आकारापेक्षा परमात्मा माया, आणि मायेपेक्षा माया एका अंशावर आहे. किती? एका. मग परमात्मा निरपेक्ष व्हावा. आता त्याच्या पलीकडे व्याप्ती काय झाली? संपली. त्याला आदिपुरुष म्हणाला. भजी जो आदिपुरुष आहे. आणि ग्रंथोपजीवे संतांचं वाङ्मय असते ना, याला ग्रंथ म्हणतात. वेद वगैरे ज्याच्यामध्ये आणखी सगळा विचार केलेला जात असतो. जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, या तत्वाचा विचार ज्याच्यामध्ये केलेला असतो त्याला ग्रंथ म्हणाले. ज्ञानेश्वरी कोण आहे? ग्रंथ. तुकोबराचा गाथा कोण आहे? वेद. कोण आहे? ग्रंथ. गीता. आणि हे सोडून बाकी पुस्तकं सगळे. त्याला काय म्हणतात? त्या पुस्तकात का राहील काही सांगता येत काय असेल ते. ग्रंथ कोण आहे? बाप ग्रंथ. असं ग्रंथोपजीवी, ज्यांचं जीवन ग्रंथ झालेलं आहे. काय झालेलं आहे? ज्ञानेश्वरी तच्चिंतनम तत्कथनम मध्योन्नत. याचं एक वेदात म्हणजे पूर्व असं ऐका. म्हणजे ग्रंथाशिवाय काय तुमच्या 10व्या अध्यायामध्ये नाही का, चित्ते मेची झाले, मियाची प्राणी झाले, जीव मरो विसरले. रात्र आणि दिवस भगवंताच्या चिंतनाचं काय करा. ग्रंथाचं अनेक ग्रंथ येत ज्याचं काय अनेक ग्रंथोपजीवे. आणि दृष्टादृष्ट व्हावे, त्यांना दृश्यही लाभ व्हावा ना. दृश्यही काय व्हावा. दृष्ट म्हणजे काय? विषय वगैरे आधी करून हे सुद्धा बरोबर मिळावे मोक्षापर्यंत. कोणापर्यंत? दृष्टोपजीवी. या सर्वाचा योग त्यांना प्राप्त व्हावा. दृष्ट म्हणजे पुण्योत्पत्ती. पापाने पुण्य दिसते का? मग पापाने पुण्य कसं अदृष्ट आहे. पण क्रिया झाल्याशिवाय राहत नाही. मग पुण्योत्पत्ती काय व्हावी? प्राप्त व्हावी. अदृष्ट फल म्हणायचं काय? नाही, अदृष्ट म्हणायचं का? दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष दिसत असेल तर दृष्ट, आणि जे दिसत नाही पण त्याला काय म्हणायचं? दोन्ही फलाची काय व्हावी? उपासना केली तर काय मिळत असते? अदृष्ट फल. आणि तुम्हाला ज्ञान झालं तर, ब्रह्मभक्ती झाली तर त्याला काय म्हणायचं? दृष्ट फल. दृष्ट आणि ऐका तुमच्या याच्यामध्ये घेतलं आहे. गुरुची सेवा ईश्वर सेवेपेक्षा श्रेष्ठ का सांगितली? गुरुची सेवा ईश्वर सेवेपेक्षा दृष्ट अधिक का सांगितली? नाही, हे बघा, गुरु ईश्वर सेवेने काय मिळेल? पुण्यच मिळेल. आणि गुरुसेवेने पुण्यही मिळेल. पुन्हा पुण्याचं फल. म्हणून ईश्वर सेवापेक्षा गुरुसेवा कशी आहे? गुरुर्ब्रह्मा गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म. अजून काय पहिला दुसरा तरंग काय? तिसरा तरंग विसरले नाही, आहे जिवंत आहे. म्हणून दृष्टादृष्ट विजयी. मी सगळ्या मागण्या मागितल्या एवढ्या. मग गुरुजीने पुन्हा आणखी निवृत्तीनाथाचं वर्णन करत. तुमच्यात सामर्थ्य आहे हे तर म्हणे विश्वेश. तुम्ही सगळ्या सृष्टीचे कोणावर राजा आहे. कोणाची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये असते त्याला काय म्हणायचं? राजा म्हणायचं. नाही तर मग राजा झाला आणि पुन्हा भीक मागतो. एका बाईने आपल्या मुलाचं नाव राजा ठेवलं आणि घरामध्ये पाहुणे आले आणि राजा म्हणतो, बाबा एक पैसा देता का? राजापणाची काय सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो त्याला राजा म्हणायचं. पण श्री गुरु निवृत्तीनाथ कसं आहे? विश्वेश, सगळ्या विश्वाचा काय नियंतृत्व आहे कोणाच्या ठिकाणी नाही काय. म्या चालविल्या जो चालेल म्या हालविल्या ऐसा जो जगाचा. तो का म्हणे आले समर्थाचे अंजरी वैराणा यदक्षरम मनाख्यम आनंद मजमव्यम श्रीमन्यवृत्तीनाथेची ख्यातम दैव.
असे असलेले आता म्हणे विश्वेश, आणि लगेच सांगितलं म्हणलं काही काळजी करण्याचं काय नाही, काम नाही. तुम्ही 5 रुपये दक्षिणा मागितली, 5,000 समर्थाच्या घरी काही कमी का? समुद्रामध्ये कुठं पाण्याचं काय पाणी कमी असते का? आणि सूर्यामध्ये काय प्रकाश ठेवून येत असतो का? मग ते तत्स्वरूप आहे. हा होईल दान, आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजाला काय हा होईल दान येणे बरे देव पहा, अशी मागणी मागणारे संत आहे का? पंढरीचे वार करीन ते अधिकारी, पुंडलिके दिलावर आहे काय तुमच्या करुणा करे. तो का म्हणे खरे झाडे नेका बोले, जास्त मागण्याचं काम नाही. मी साधू संतांनी पूर्वीचे जे होऊन गेले त्यांनी काय गोड मागण्या मागितल्या, ज्या मागणीमध्ये परिच्छिन्नता नाही. केवळ ज्ञानोबराची मागणी भारतापुरतीच आहे का जगापुरती आहे? जगावर किंबहुना एक सुखी का सर्व सुखी, आणि भजे जो आदिपुरते मग खरं भजन होत असं. ऐसे मीच होणी करते माझी सेवा, मग सततम कीर्तन तो मी वैकुंठे नसे प्रीतयापासी पांडव. असं त्यांचं भजन असतं. कीर्तनाचे निष्ठनाचे जे नामाचे नाही पापाचे, असं गोड प्रसादन मागितलेलं आहे. आपल्याला आपला काळ सारावा चिंतने बळे. मग नाही का 2-4 दिवस सुट्टी आहे, 4-5 दिवस सुट्टी. पुढे आलं म्हणजे तुमचं काय ग पुन्हा उजळणीची काय तुमचे कीर्तन प्रवचन करून टाकू. इथे थांबा.